सामना चालू करायचा लवकरात लवकर, वेळ नाही आपल्याकडे. हो भाऊजी 2 मिनिटं घ्या ना. परत मंगेश शिर्के वगैरे त्यांच्यासोबत असतील. हॅलो. याच दरम्यान सन्माननीय मंगेशजी शिर्के साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी देखील आहेत. विनंती असेल की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मंगेशजी शिर्के साहेब, विनंती असेल की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आणि अभिनव शिर्के, विनंती असेल आपण पंचायतच्या भूमिकेमध्ये जरा काम पहा, लगेचच त्वरा करा. यश आणि सुबोध भोसले जर जवळपास कुठे असतील तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सागरदा प्लीज. एक कोण आहे माझा? भावेश कांबळे. तू तिकडे बसला? अरे तू तिकडे बसला? काय करू? काय झालं स्कोरिंग? मॅन ऑफ द मॅच कोण आहे मागच्या मॅचचं? दिले नाही का मॅन ऑफ द मॅच अजून? बोलायला तर कोणच आई कुठे आहे का? काय बघ मला उशीर होणारच आहे. कोणच नाही मॅच. अरे दोन वाजतील अजून 4 मॅच केला पाहिजे. एकटाच बोलतो मी. काय म्हणतो दादा? हॅलो. चला, मॅच जवळ मात्र वळतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्याने कशी फलंदाजी केली होती तोच मात्र प्रथम स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 धावा मात्र झाल्या. जहीर सय्यद तितकाच कसलेला असा गोलंदाज. आणि काही या ठिकाणी मात्र थोडस जाळ्यामध्ये मासा मात्र सापडलाय. मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये नक्कीच सापडलाय. तू लेके आ 10 में अकेला बस. पांड्या, क्या बात है यार. फॅन फॉलोविंग मात्र वाढतात पांड्या यांचे. आताच त्यांचं कुठेतरी क्या बात है. तू लेके आ 10 मैं अकेला बस. परंतु अकेला कापी आहे जहीर सय्यद, हे पण दाखवून देतो जहीर सय्यद आपला गोलंदाजी.
मी देखील काही कमी नाहीये, मी देखील क्रिकेटच्या मैदानावरती रणसंग्राम गाजवलाय हे दाखवून देतोय झहीर सय्यद. पांड्यासारख्या फलंदाजाला मात्र बाद केलंय आणि आता मात्र येतोय फलंदाजीसाठी आशिष. स्विच केला, फटकेला पाहायचा सुरेख फटका, देखना फटका, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. परंतु जहीर याचं कौतुक करावं तेवढं नक्कीच कमी असेल. महत्वाचा गडी मात्र बाद करतोय. पुन्हा एकदा जहीर मात्र येतो गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र सुरेख फटका हा पाहायचा. या ठिकाणी धावा मात्र किती निघतात आणि या 4 धावा घणाघाती प्रहार. चेंडू मात्र आरपार सीमा पार 4 धावेसाठी. मी आतापर्यंत दहांडीच्या टॉप वरती जाताना याला पाहिलं होतं, परंतु खेळामध्ये देखील क्रिकेट खेळामध्ये देखील काही कमी नाही आहे. सुरेख फलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर असं चेंडू, इतका सुंदर असा सन्मान दिला. चेंडू मात्र येतो गोसांगी क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. त्याचबरोबर षटक मात्र संपतोय. धावसंख्या होत आहेत त्या 8 धावा. 8चा पाडा मात्र आता मात्र तुम्हाला गिरवावा लागेल. मग अशीच मी तुम्हाला उल्लेख केलाय, प्रत्येक इनिंगसाठी 15 मिनिटांचाच अवधी दिला जाईल. संधी संधी आणि संधी पाहायची आहे आणि या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. आता मात्र वैभव जातोय दर्शन यांच्या जाण्यासाठी. दर्शन मात्र पाहिलं तर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये सुरेख कामगिरी करतो, परंतु आज हे अंडरआर्म क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटल्यानंतर थोडंसं मात्र शांत डोकं ठेवून खेळावं लागतं. ज्या पद्धतीने पाहतोय आपण पांड्या खेळतो, ज्या पद्धतीने पाहतोय आपण अभि खेळतो, ज्याप्रमाणे पाहतोय आपण प्रफुल्ल खेळतो, पावेश खेळतो, सगळे जे संघ कर्णधार आहेत ते खेळत असतात त्याच पद्धतीने तुम्हाला देखील खेळ खेळावा लागेल. आतापर्यंत 5.5 मिनिटांचा म्हणजे 6 मिनिटांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय गोसांगी क्षेत्रामध्ये. धावा मात्र आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, त्या म्हणजेच 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 9 धावा. थोडासा हरिअप करायचा आहे पुढच्या. आणि आता मात्र कॅमेऱ्याला कैद करण्यासाठी मात्र चेंडू जातोय. एक सुंदररित्या आपण पाहतोय संध्याकाळच्या 17 पासून आपण पाहतोय खरोखर सुंदर अशी ही स्पर्धा प्रेक्षक युट्यूब वाहिनी चॅनलच्या माध्यमातून हिडलिकास होताना नक्कीच पाहायला मिळते. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा परंतु पाहायचा आहे. धावचीची संधी परंतु नाही. नंदू मात्र गोलंदाजी मार्गवरती सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल इंग्लंड संघाचा, परंतु नशिबाने 7 घेऊन जो संघ उतरला होता तो साऊथ आफ्रिका संघ थोडासा ढासातना दिसतोय, कारण त्याचं कारण मात्र एकच असेल, तो म्हणजेच संघ मालक संघ कर्णधार पांड्या. पुन्हा एकदा आता मात्र रोहित यांनी मात्र कुठेतरी हाताला गम लावूनच आलाय. एकही चेंडू मात्र सोडत नाहीये. राहुल आणि रोहित हे दोन्ही बंधू, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. परंतु राहुल याचबरोबर 2 षटक मध्ये संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. थोडीशी नाजूक, परंतु क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर अनिश्चिततेचा खेळ. आता मात्र येतो स्वतः गोलंदाज राहुल जामा. चला राहुल मात्र येतोय वैभव यांच्यासाठी.
चेतन चेतन दादा काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि हे जे खेळाडू आहेत ना, खरोखरच मी मगाशीच उल्लेख केला होता, 365 दिवस असतात वर्षाचे, परंतु 363 दिवस काम आणि संसार सांभाळत असताना 2 दिवस फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी देतात. आणि ते म्हणजेच मानसरोवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी संधी संधी, परंतु नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण, तेवढंच सुंदरसे रनिंग बिटवीन द विकेट. आणि असे कित्येक खेळाडू आहेत या स्पर्धेचा आनंद घेत असतात. वर्षभरातून ही एक स्पर्धा खेळत असतात. ओ हो हो हो, अप्रतिम फटका. चेंडू मात्र जातो प्रसंग सूत्रामध्ये 2 धावसंख्येसाठी. वैभव पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती राहुल यांच्यासाठी. राहुल सज्ज, थोडेसे घाबरले की काय, फटका मात्र जोरात होता. चेंडू मात्र अवांतर. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. काय स्ट्रेट डाव पद्धतीने टोलवलेला चेंडू, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धावेसाठी. चार चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा धावसंख्या मात्र होत आहे ते 20 धावा. 9.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही तुमच्याजवळ 5.5 मिनिटांचा खेळ आहे. या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू. धावसंख्या होत त्या 22 धावा. वैभव मात्र ऑन फायर. काय अप्रतिम फलंदाजी करतो वैभव. 22 धावा झाल्यात. मगाच्या सामन्यामध्ये थोडीशी चमक दाखवू शकले नव्हते, परंतु त्याचा राग मात्र या सामन्यामध्ये पूर्णत्वास आणतो. पाहायचं पुन्हा एकदा. नंदू देखील कुठेतरी घाबरतोय की जोरात बॅट फिरवतोय, म्हणजे बॉल किती वेगाने माझ्याजवळ येणार. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. 5 मिनिटं तुमच्याजवळ शिल्लक आहेत. पोळा करायचा लगेच. चला किरण मात्र येतो गोलंदाजी मार्गवरती. पाहायचंय वैभव मात्र सुरेख फलंदाजी करतोय. आणि येतोय चेंडू सीमारेषा पार 4 धावेसाठी. वैभव खरोखरच सुरेख फलंदाजी करतो वैभव आपल्या संघासाठी. इंग्लंड संघासमोर येतं शेवटचे आशिषित किरण मात्र होते किरणच्या हातामध्ये, परंतु पहिल्याच चेंडूवरती तारे दाखवतोय वैभव. नो चेंडू +1, एकूण 2 धावा. आता मात्र धावसंख्या मात्र होते 26 धावा. मामा मोरे आणि संपूर्ण संघ तब्बल 6 वर्षानंतर पुनरागमन करतोय MPL मध्ये. पुन्हा एकदा पाहायचं या ठिकाणी मात्र धावचीची संधी, परंतु नाही. आणि हे नशीब फक्त आणि फक्त एकच संघ घेऊन आला तो म्हणजे साऊथ आफ्रिका संघ. नशिबाची पूर्णत्वाची साथ आपल्याला पाहायला मिळते. आणि नो चेंडू. क्या बात आहे. नाही नो 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 प्लस नो नो फक्त नो. एकच धाव. येस. पुन्हा एकदा मला वाटतं जवळजवळ अवांतर चेंडू. जरा द्या आमच्या आम्हाला पण एवढं. आणि काय अप्रतिम फटका, सुरेख फटका, परंतु गडी मात्र बाद. म्हणजेच एक म्हटलं जातं भांडी घासा शॉट. काय अप्रतिम फटका. बायको केली इंस्टावर पटून, तिला आणलं घोड्यावर बसून आणि गडी मेला भांडी घासून. भांडी घासा शॉट.
चला चला 2 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 2 मिनिटांचा खेळ बाकी आहे. नो प्लस 1 एकूण 2 धावा. चला रिव्ह्यू इंग्लंड संघाचा रिव्ह्यू पटकन घ्यायचा आहे लगेच. रिव्ह्यू आहे ना. हॅलो धावसंख्या होत्या त्या 34 धावा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 34 धावा झालेल्या आहेत. शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निर्णय द्या आमच्यापर्यंत. गडीबाद यस. अवांतर चेंडू. बॉल काउंट नाही ना. व्हाईट बॉल काउंट नाही ना. ओस ओके. 1 धाव घ्यायचा. गडी बाद करायचा. बॉल काउंट नाहीये. चला नवीन फलंदाज किरण. किरण मॅन ऑफ द मॅचचा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 1 चेंडू मध्ये 10 धावा ज्यांनी जमा केल्यात. ज्यांनी इतिहास घडवला. 1 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा कोणी जमा केल्या नव्हत्या ते किरण यांनी जमा केल्या. आणि तोच किरण मात्र किरणाची आशा घेऊन गोलंदाज किरण फलंदाज किरण. फुलटॉस चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. शिर्के यांचे सुरेख क्षेत्ररक्षण. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं शिर्के यांनी. नो चेंडू प्लस. धावचीची संधी पाहायचा आहे. गडीबाद. चला 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 39 इनिंग. साऊथ आफ्रिका संघ बरोबर 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. इंग्लंड संघ लगेच या इकडे. अजय रोटे प्लीज स्टेजवरती यायचं. अजय रोटे. हॅलो 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 आहे ना. हॅलो. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. प्रथमेश सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. हॅलो भाऊजी म्हणजे 12 इनिंग ना. 4 8 संघ 48 ओव्हर म्हणजे 50 ओव्हरची 1 इनिंग केली मी. इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया. संघ कर्णधार सुशील आणि अभि. अभि आपला एक खेळाडू पाठवू शकता का. अदरवाईज तुम्ही या.
टॉस करून घ्या पहिला पटकन. नाही तोच येतो, चला ठीक आहे. कोण आहे दुसरा? सुशील. सुशील अरुण काका आहे ना इथं? अरुण काका या टॉस साठी. आता याला कोण बस? येस टॉस का बॉस. वैभव वैभव भावेश. भावेश सन्माननीय नायकर साहेबांना विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. येस नायकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया. आणि आज इंडिया आणि USA यांच्यामध्ये सामना होता. यामध्ये इंडिया संघ विजयी झालेला आहे. इंडिया संघाचं प्रथमतः आमच्या मानसरोवर प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. T20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आणि पहिला सामना इंडिया विजयी झाला आहे. येस ऑस्ट्रेलिया विन द टॉस अँड चॉस टू वेट. चला सामन्याला सुरू करा. मी थोड्या वेळासाठी मात्र माईक आमचे सहकारी ज्यांनी या स्पर्धेमध्ये खरोखर रंगत आणली आहे, ज्या स्पर्धेमध्ये आकर्षकता ज्यांनी आणली आहे, ते म्हणजे आशिष जेडी यांच्याजवळ मी थोडस या ठिकाणी वळतोय. माईक त्यांच्याजवळ देतोय. आशिष जेडी यांना विनंती करतोय की आपण 2 षटकांसाठी समालोचन करावं. धन्यवाद. टायमर चालू आहे. एकोणचाळीस धावांचं लक्ष्य इंग्लंड या संघाला फलंदाजीसाठी आलेला आहे. जहीर आणि हा वाईट चेंडू. वर सांगतो बघ. एक धाव. सौरभ धनावडे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचे. सौरभ धनावडे आणि शुभम धनावडे. दोन चेंडू आणि 3 धावा. अतिरिक्त चेंडूने संघाची धावसंख्या 4. 2 चेंडू आणि 4 धावा. सुंदर असा झेल आणि कॅप्टन झहीर बाद. 3 चेंडू आणि 4 धावा. अजूनही 35 धावांची गरज. शुभम कांबळे यांचं कामोठे नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच तुझीच आहे आता. थांब काळ्या हे काय तुझीच मॅच आहे आता. मी आहे माहिती. रन रेट बघायला गेलो तो इंडिया टॉपवर आहे. 2 मॅच 2 जिंकले. 3.4 एक जिंकले. प्रेम 4 बॉल आहे ना. 4 चेंडू 5 धावा. कसला नो दिलाय. लवकर बघ लवकर.
काय रे बॉल पहिले बंद करा झाडावर चालले भावेश नो चेंडू. हे संपलेला आहे साऊथ आफ्रिका संघाचा. नो +1. किती बॉल किती झाला बोलतो 4 बॉल 7 धावा. ग्राउंडचा नळ चालूच केलाय. शेवटचा चेंडू. जेवायला आता झाडाला काय पाणी मारतोय. भावेश नांजी टाक नांजी आशिष काहीतरी नाव असेल बघ. एका वेळेला ओव्हरला 6 मिनिटं घालवली. 7 मिनिटं झालेले आहेत. ते ओव्हर संपायचे नाही. सोड झाला बघा. हा पकडला का सोडला. ऑस्ट्रेलियाने काय घेतलं अजून हे नाही आलं निर्णय किती वाटतं नाही अजून सांगितलं नाही रे. ऑस्ट्रेलिया संघाने आपला निर्णय कळवायचा आहे.
प्लेअर आलेला आहे. शेड बोल ना काय का सुधीरची काय तर समीरची आपली काहीतरी लाईव्ह वर आहे. 1 मिनिट मग तुझी ही आहे आपली 1 मिनिट बॅनर काय बघ तुझी ऑस्ट्रेलिया आहे आणि एक आता जी आता ही वेस्ट इंडिज आहे एक तुझी आणि समीरची आपली ग्रीनवाली आता जी खेळते ती साऊथ आफ्रिका ही आहे. दहा मिनिटं झालेले आहेत. पुढच्या 2 ओव्हर 5 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. साऊथ आफ्रिका कामा कुठ्या ए टायमिंग 11 मिनिटं झाले. हॅलो धन्यवाद. पुन्हा एकदा मात्र वळतोय मॅच जवळ. थोडासा आवाज दे ना थोडासा साऊंड. हॅलो हॅलो साऊंड थोडासा साऊंड थोडासा आवाज कर ना थोडासा. येस येस बस बस. हॅलो एक धाव मात्र नक्कीच मिळते. पाहिजे 17 धावा झालेले आहेत. अकरा चेंडू आणि 22 आणि हा मात्र अवांतर चेंडू. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. सामना अजूनही जर पाहिला तर दोन्ही संघाच्या बाजूने नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान सव्वाखंडी गोलंदाजी मार्गवरती येतोय. नो चेंडू पाहायचा या ठिकाणी धावचीची संधी परंतु नाही. आणि आता मात्र समीकरण असेल ते 11 चेंडू आणि 20 धावा. कुठेतरी तुम्हाला संघर्ष नक्कीच करावा लागेल. मेहनत तुम्हाला नक्कीच करावं लागेल. कारण आता आपण पाहतोय जे सामने झाले ते अगदी सुंदर सामने झाले. एकच सामना फक्त एक तर्फी झाला होता तो न्यूझीलंड संघ आणि नो चेंडू म्हणून घोषित केला जातोय. एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये जाते. एका धावेवरती समाधान. 1+1 एकूण 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. समीकरण बदलत आहे. समीकरण येत आहे ते म्हणजे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आता मात्र असेल. पहा चेंडू मात्र जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये म्हणजे स्ट्राईक रेंजवरती जर पाहिलं तर चेतन मात्र देखील पुन्हा असेल. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. सव्वाखंडे मात्र गोलंदाजी मार्गवरती. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज मात्र नक्कीच असणार आहे. 11 चेंडू आणि 18 धावा. धावसंख्या मात्र होत आहे त्या म्हणजे 21 धावा. पाहायचंय सव्वाखंडे कशा प्रकारे गोलंदाजी मात्र करतोय तो. पुन्हा एकदा नो चेंडू. एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये जाते. +1 एकूण 2 धावा. पुन्हा समीकरण मात्र बदलत आहे. समीकरण येत आहे 11 चेंडू आणि 16 धावांची गरज.
11 चेंडू आणि 16 धावा. येस. आणि आता मात्र अवांतर चेंडू. धडपड आणि फक्त धडपड मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे गोलंदाजावरती. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायचा. आता मात्र या ठिकाणी प्लस एकूण 2 धावा. धावसंख्या मात्र होते 26 धावा. 26 धावा मात्र आता झालेल्या आहेत. पाहायचा आहे आता मात्र स्ट्राईक एंडवरती नंदू नाही, अजून देखील चेतन मात्र आहे. चेतू मात्र चांगला उभा मात्र आहे. अवांतर धावा मात्र देण्याचं कार्य मात्र तो करतोय, तो म्हणजे सवाखंडे. आता मात्र बऱ्याच वेळानंतर फेअर चेंडू होता, परंतु तेव्हा त्यावरती देखील एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धाव्यावरती समाधान. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 27 धावा. समीकरण आता मात्र थोडं बदलत आहे. समीकरण येत आहे 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आणि या ठिकाणी पाहायचं आहे धावजीच्या स्वरूपामध्ये गडी मात्र बाद होतोय. आणि आता मात्र अक्षय, ज्याने मागच्या मॅच मध्ये सुरेख फलंदाजी केली होती, ताबडतोब फलंदाजी केली होती, तोच अक्षय मात्र फलंदाजीसाठी जातोय. पाहायचं अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. धावजीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झाले ते चेतन उभे राहिले होते. अवांतर धावा मंडळाचा सिलसिला चालू होता सवाखंडे यांचा, परंतु अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर नंदू आणि हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. पाहायचा आहे सुरेख चेंडू मात्र जातोय गोशाकी क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी एका धाव्यावरती समाधान. धावसंख्या मात्र होते 28 धावा. समीकरण मात्र येत आहे, समीकरण पोहोचत आहे 8 चेंडू आणि 11 धावांचं. पाहायचं या 2 चेंडूवरती धावा मात्र मिळत आहेत. पाहायचं पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू. 7 चेंडू आणि 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर एक रणनीतीचा नक्कीच खेळ असतो. पाहायचं कोणाच्या बाजूने क्रिकेट खेळ हा झुकतोय. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा पाहिजे होत्या. तदनंतर 7 चेंडू आणि 11 धावांवरती खेळ येऊन थांबलाय. पाहायचं नंदू मध्ये या चेंडूवरती काय करतोय तो. उलटा चेंडू पाहायचा आहे. धावजीची मात्र सॉरी एसटीच्या पाठीमागे बाद करण्याची मात्र संधी होती, परंतु संधीचं सोनं मात्र करू शकले नाही. दरम्यान षटक मात्र संपत आहे. पाहायचंय आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. कशा प्रकारे फलंदाजी करतायत अक्षय पडवलकर. खरोखर सर्वांच्या नजर त्यांच्या समोर असतील, कारण या मॅचच्या अगोदर त्यांची मॅच झाली होती आणि तदनंतर शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 14 धावांची गरज होती आणि 14 धावा आलेल्या त्यांनी पार केल्या होत्या. तोच अक्षय मात्र स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. या 6 चेंडूवरती 11 धावांचं उत्तर कशा प्रकारे पूर्ण करतोय तो. 15 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. तुम्ही खरोखरच लेट आहात, परंतु गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज प्रतीक, म्हणजेच प्रेम. फुलटॉस चेंडू फायदा मात्र उचलू शकले नाही फुलटॉस चेंडूचा. पहिला चेंडू आणि निर्धाव जातोय आणि आता मात्र समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा. हाईटचा या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. विनंती असेल स्क्रीन दाखवायचा आहे लगेचच. चला फेअर डिलिव्हरी. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज.
टॅप केलाय चेंडूला, पाहायचा एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावा. अजूनही सामना जर पाहिला तर दोन्ही संघाच्या बाजूने नक्कीच असेल, कारण 2 चौकार जर खेचले तर सामना आपल्या बाजूने तुम्ही खेचू शकता, परंतु प्रत्येक तितकाच कसलेला गोलंदाज आहे. आणि या ठिकाणी मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. ज्याची गोलंदाजी म्हणून बोली लावली गेली होती तोच प्रतीक सर्व संघाच्या कर्णधारांचं लक्ष प्रतीक जवळ होता, परंतु साऊथ आफ्रिका संघाने त्याला सहजरित्या घेतला आणि तो आता मात्र सार्थकी दाखवतोय. पाहायचं या ठिकाणी 9 चेंडू मात्र टाकला जातोय. समीकरण असेल ते 3 चेंडू आणि 9 धावा. आठ क्षमा असावी. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. पाहायचंय पुन्हा एकदा 9 चेंडू आणि गडी मात्र बाद. या ठिकाणी बॉल आउट होतोय ना. येस, 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि आता मात्र स्वतः राहुल जातोय. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज. नो +4. काय अप्रतिम सामना, काय अप्रतिम फटका. मोक्याच्या क्षणी कुठेतरी सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू टाकला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार पोहोचवला, म्हणजेच 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. पण खरोखरच पाहिलं, खरोखरच राहुल या अगोदर देखील हात पराक्रम त्यांनी केला होता, म्हणजेच मोक्याच्या क्षणी आपला हुकमी एक्का ज्यावेळी मैदानात जातो तो काहीतरी गजब करून दाखवतो आणि हे पुन्हा एकदा गजब करून दाखवलंय राहुल यांनी. पाहायचं आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि 2 धावा. परंतु अजूनही क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर थोडस जरा सांभाळून करावं लागतं, कारण सूर्योदय आणि संधी या 2 गोष्टींमध्ये एकच समानता आहे की उशिरा जाग येणाऱ्याला या दोन्ही गोष्टी कधीच अनुभवता येत नाही. जाग आणावी लागेल, उठावं लागेल, पळावं लागेल, धावावं लागेल. कधी धावायचं आणि कधी थांबायचं या प्रश्नाचं उत्तर स्वतः देता आलं की यशाचा परमोच्च शिखरावर खऱ्या अर्थाने आपल्याला विराजमान होता येतं. आणि आता मात्र या सामन्यामध्ये कोण परमोच्च शिखरावरती विराजमान होतोय हे मात्र पाहण्यासाठी हा चेंडू खूप महत्वाचा आहे, कारण 2 चेंडूवरती 2 धावा करायच्या आहेत. हा चेंडू जर निर्धाव गेला तर साऊथ आफ्रिका संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते. या चेंडूवरती 1 धाव निघाली तर दोन्ही संघाला संधी मिळू शकते. पाहायचा आहे चेंडू आर पार सीमा पार चौकार. काय अप्रतिम सामना, रंगतदार सामना पाहायला मिळाला. अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. राहुल वाघमारे ऑन फायर. काय अप्रतिम फलंदाजी. शेवटच्या 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार आणि सामना त्यांच्या बाजूने मात्र झुकतोय. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब राहुल वाघमारे. येस, स्टेजवरती यायचंय राहुल वाघमारे. आणि कोणाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जर चुकून राहुल गेला असेल तर आमच्यापर्यंत सांगा. पण मॅच स्टार्ट करायची आहे, मॅचला थांबू नका. नेक्स्ट मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया.
हा हा येस 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 खरोखरच प्रतीक हे शेवटचे षटक टाकले होते, 4 चेंडू सुरेख टाकले होते. तदनंतर मात्र थोडेसे बंबल झाले, परंतु प्रतीक याने इंग्लंड संघाची बांधणी केली आहे.